जिले के नेर तहसील के घुई गांव में एक किसान पिछले 4 वर्षों से पारंपरिक फसलों की बजाय हल्दी की खेती कर रहा है। किसान का दावा है कि हल्दी की खेती से उसे हर साल लाखों रुपए की आय प्राप्त हो रही है। प्रगतिशील किसान गोपाल राठौड़ के पास नेर तहसील के घुई गांव में 7 एकड़ कृषि भूमि है। 4 वर्ष पहले उन्होंने पारंपरिक फसलों की खेती छोड़कर हल्दी की खेती शुरू की थी। किसान का कहना है कि हल्दी की खेती से पहले ही वर्ष में उन्हें अच्छी फसल का उत्पादन प्राप्त हुआ था। इसी सफलता को देखते हुए इस वर्ष भी उन्होंने अपनी पूरी 7 एकड़ भूमि में हल्दी की बुआई की है। किसान के अनुसार हल्दी की फसल में अच्छा उत्पादन प्राप्त होता है और तैयार फसल की 100% बिक्री बाजार में हो जाती है। इस पूरे मामले का जायजा लिया UCN न्यूज के संवाददाता उल्लास नेनावे ने। यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून खूप प्रसिद्ध आहे। आता अशातच यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील घुई या छोट्याशा गावात एका शेतकऱ्यानं हळदीची लागवड केली आहे। हा शेतकरी गेल्या 4 वर्षापासून हळदीची लागवड करत आहे आणि पारंपरिक पिकाच्या उत्पादनापेक्षा दुप्पट उत्पादन हळदीच्या माध्यमातून हा शेतकरी घेत आहे। तर अशातच आपण आज नेर तालुक्यातील घुई या गावातील त्या शेतकऱ्याच्या शेतावर आलेलो आहे। आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की नेमकं कशा पद्धतीचं त्यांनी लागवड केली आणि कशा पद्धतीनं ते हळदीचं पीक घेत आहे। दादा मला सांगा की नेमकं किती एकर शेत आहे आणि या शेतीतून आपण पारंपरिक पीक न घेता कशा पद्धतीनं हळदीची लागवड केली आणि किती वर्षापासून करत आहे आणि कशा पद्धतीनं उत्पन्न घेत आहे या बाबतीत आपण काय सांगा? पूर्ण टोटल माझा परिचय, मी गोपाल राठोड आणि पूर्ण टोटल जवळपास माझी शेती 19 एकर आहे। या शेतामध्ये मी 7 एकर हळद लावलेली आहे। सर्वप्रथम मी पहिले बेड पाडून घेतले। बेड पाडून घेतल्यानंतर दरवर्षीप्रमाणे लेबरकडून पूर्ण लागवड केली। आता ड्रीप टाकून सगळं पाणी देणं सुरू आहे माझं। या पिकाकडं वळल्याचं कारण एकच आहे, हा पीक एक तर कोणी याला वन्य प्राणी किंवा मग कोणते प्राणी याला खात नाही आणि दुसरी गोष्ट पिकण्याची याची हमखास गॅरंटी आहे। हे कोणतं वाया जात नाही, कोणती आपत्ती येत नाही किंवा कशामुळे याचं नुकसान होत नाही। म्हणून हे पिकाकडे मी जवळपास आज 4 वर्षापासून याची लागवड करीत आहे आणि मला चांगलं भरघोस पीक होत आहे। जवळपास एका एकराला आपल्याला 20 ते 25 हजार रुपये लागवडीपासून तर शेवटी काढणीपर्यंत हळद पूर्ण टोटल बॉईल करून पूर्ण पॉलिश करेपर्यंत खर्च येतो आणि साधारण एका एकराला कमीत कमी 15 ते 20 क्विंटल पर एकर याचं उत्पन्न होतो। आता अडचणीची आहे की याचं मार्केट आपल्याकडे यवतमाळमध्ये नाही आहे। याच्यासाठी आपल्याला हिंगोली किंवा वसमतला घेऊन जावं लागते आणि यावर्षीचा जर भाव पाहिला तर आपल्याला जवळपास चांगला भाव दर मिळालेला आहे। एक साधारण 12,000 पासून तर 15,000 क्विंटलपर्यंत आजचे भाव तिथं सुरू आहे। आणखी काही मला सांगा दादा की नेमकं कशा पद्धतीनं काही अत्याधुनिक तंत्रज्ञान तुम्ही वापरलं आहे का? शेतात लागवड करताना हळदीमध्ये कोणतं मोठं चॅलेंज आहे आणि युवा पिढी सध्या शेतीकडे वळत आहे, तर त्यांना आपण कशा पद्धतीनं मेसेज द्याल आणि बाजारपेठ यवतमाळ जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने आपल्याला नेमका कशा पद्धतीचा त्रास होतो आणि लागवड ते काढणी इथपर्यंत साधारणपणे किती कालावधी लागतो? आता लागवडीपासून साधारण एक पूर्ण जर वेळ बघतो म्हटलं तर 10 महिने याला आपल्याला कंटिन्यू पिरियड लागतो। आणि दुसरा प्रश्न तंत्रज्ञानाचा तर काही विषय नाही। तंत्रज्ञान म्हणजे कसं आहे, तुम्हाला पाणी आवश्यक आहे भरपूर आणि ड्रीप पाहिजे। ड्रीपशिवाय हा पीक जवळपास नाही आहेत माझ्या मते, कारण आपण ड्रीपमधून याला कोणते बाकीचे खतं वगैरे सगळं ड्रीपमधून सोडतो। दुसरं युवा पिढीला म्हणण्याचं म्हणजे काय, ज्यांच्याकडे जर भरपूर पाणी असेल तर त्यांनी माझ्या मते हळदीकडे वळावं आणि हा पीक पारंपरिक पीक न लावता ह्या हळदीकडे वळून ह्या पिकाचा त्यांनी भरपूर फायदा घ्यायला पाहिजे। गोपाल राठोड या शेतकऱ्यानं पारंपरिक पीक न घेता हळदीची लागवड केली।
हळदीच्या लागवडीतून गेल्या 4 वर्षात त्यांनी उत्पन्नात वाढ केलेली आहे. पारंपरिक पिकेतून निघणारं उत्पन्न आणि हळदीतून निघणारं उत्पन्न हे हळदीतून निघणारं उत्पन्न हे दुप्पट असल्याचं शेतकरी सांगत आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यात हळदीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकरी एकीकडे दुःख व्यक्त करत आहे, तर अशातच शासनाकडे त्यांनी बाजारपेठेसाठी मागणी केली असून शेतकऱ्यानं पारंपरिक पीक न घेता अशा आगळ्या उपक्रमातून उत्पन्नात वाढ होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यानं पारंपरिक शेती न करता वेगळी शेती करावी व आपल्या उत्पन्नात वाढ करावी असा त्यांनी सल्ला दिलेला आहे. उल्हास निनावे, UCN न्यूज, यवतमाळ.